आवाज सर्वसामान्यांचा। प्रबुद्ध भारत सामाजिक मित्र मंडळ कातर खटाव यांच्या वतीने भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि मंगलमय सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी भागातील गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आजी माजी मान्यवरांना मंडळाच्या वतीने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। सन्माननीय पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी घनश्याम सोनवणे म्हणाले, खऱ्या अर्थाने खूप चांगला कार्यक्रम आयोजित केला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बहुमूल्य आदर्श विचार आपण नवीन पिढीला देणार आहोत। असे प्रबोधनात्मक कार्यक्रम काळाची गरज आहे। ज्यांनी शाळेच्या बाहेर राहून शिक्षण घेतले त्यांनीच या जगातील प्रबळ संविधान आपल्या देशाला राष्ट्राला दिले। याच्यापेक्षा कोणती महती असू शकते। त्यांचे जीवन मानवीयतेसाठी समर्पित होते। ज्यांनी 3 वर्षाचा अभ्यासक्रम 11 महिन्यामध्ये पूर्ण केला होता, असे बहुआयामी नेतृत्व होऊन गेले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तरुण पिढीला संदेश दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। शिकायचं कशासाठी तर मानवीय मूल्यता वाढवण्यासाठी। माणूस कायम विद्यार्थी असतो, तो गुण आपण अंगी केला पाहिजे। समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता या अमूल्य गोष्टीचा ठेवा दिलेला आहे, तो वारसा जपला पाहिजे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मोलाचे विचार समाजापुढे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले। यावेळी विद्यमान सभापती वनिता दुबळे, मकरंद बोडके, सरपंच निर्मला बागल, माजी सरपंच तानाजी शेठ बागल, सदस्य अर्जुन दुबळे, डॉक्टर आकाराम बोडके, लक्ष्मण शिंगाडे, विजय बागल, वसंत बागल, ॲडव्होकेट अंकुश शिंगाडे, संतोष कुंभार सर, सुहास शिंगाडे सर, बाबा काशी तसेच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी शाळेत चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक ट्रॉफी देण्यात आली। नंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला। प्रबुद्ध भारत मित्र मंडळ कातर खटाव त्यांचे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्यगण, त्याचबरोबर या ठिकाणी असलेले सर्व यंग तरुणाई, सर्व बंधू भगिनींनो, माझे सहकारी पत्रकार बांधव, खऱ्या अर्थाने खूप चांगला देखणा कार्यक्रम आयोजित केला आहे। अशा कार्यक्रमातूनच खऱ्या अर्थाने आपण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श बहुमूल्य विचार आहेत हे नवीन पिढीला देणार आहेत, त्याचा प्रचार आणि प्रसार करणार आहोत। हा प्रेरणेचा जागर, ज्ञानाचा जागर किंवा प्रबोधनात्मक असे कार्यक्रम ही एक काळाची गरज आहे। नवीन पिढीला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देणं, त्यांचे या ठिकाणी गुण गौरव करणं आणि त्यांनी देखील बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून आपलं जीवन मानवी मूल्यासाठी समर्पित करणं, मानवीयतेसाठी अहोरात्र झटणं एवं त्यांचे आचरण शुद्ध सात्विक बनणं, हीच खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खऱ्या अर्थाने केलेलं वंदन आहे। व्हॉट्सअपवरती एक मेसेज वाचला, तो मेसेज मला खऱ्या अर्थाने भावला की ज्यांना शाळेच्या बाहेर बसवलं जायचं किंवा जे शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घेतलं त्यांनीच या जगातील सर्वात प्रबळ संविधान हे आपल्या राष्ट्राला दिलं। याच्यापेक्षा महती कोणती असू शकते। त्यांचं जीवन हे मानवीयतेसाठी समर्पित होतं। कितीही बोललं, कितीही ऐकलं, कितीही वाचलं तरी ते कमी आहे। नॉलेज ऑफ सिम्बॉल ज्यांना म्हटलं जातं, ज्यांनी 3 वर्षाचा अभ्यासक्रम केवळ 11 महिन्यामध्ये पूर्ण केला होता, असं बहुआयामी व्यक्तिमत्व। ज्ञानाची भूक ज्यांना लागली होती, ती ज्ञान पिपासू वृत्ती किंवा जे सर्व क्षेत्रामध्ये परिपूर्ण होते, सर्व क्षेत्रात ज्यांनी परिपूर्ण ज्ञान मिळवलं होतं, असं जगाच्या पाठीवरती अद्वितीय ज्ञानसूर्य प्रज्ञावंत यांच्यासारखं आपण होण्याचा प्रयत्न करणे, हीच खऱ्या अर्थाने आपण जयंतीचा किंवा अशा कार्यक्रमाचा खटाटोप किंवा त्यातून ते आपलं जीवन सार्थकी लावण्यासारखं आहे। त्याच्या हक्काबाबत, अधिकाराबाबत सजग आणि सतर्क राहील। संघटित व्हायचं कशासाठी? तर मानवी मूल्याची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी। आपल्यातले जे अभेद आहेत हे सर्व याला तिलांजली देण्यासाठी, विषमतेची वल्ली खोलवर गाडण्यासाठी शिक्षण घ्यायचं आहे। शिक्षणाने माणसाचा माणूस होतो आणि ते अविरतपणे शिकायचे। माणूस हा एक कायम विद्यार्थी असतो, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला त्यांच्या कृतीतून किंवा शिक्षणातून दाखवून दिलेला आहे। तो गुण आपण या ठिकाणी अंगीकारला पाहिजे।
संघर्ष करायचा हा कसा संविधानिक मार्गाने खूप अपरिहार्य बाब असेल तरच नसता शेवटच्या क्षणापर्यंत आपण संघर्षशील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जसं जीवन होतं त्याप्रमाणे संघर्ष करत राहिलं पाहिजे, परंतु ते चांगल्या गोष्टीसाठी आणि संविधानिक मार्गाने. समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता ह्या गोष्टी खूप अमूल्य अशा गोष्टीचा त्यांनी आपल्याला एक ठेवा दिलेला आहे. तो वारसा आपल्याला जपायचा आहे. स्वातंत्र्याची महती, समता, बंधुता, मी सांगितलं की आपल्यातली विषमता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्त्री पुरुष हा भेद देखील मान्य नव्हता. कुठल्याही बाबीवरून, कुठल्याही गोष्टीवरून भेदाभेद होता कामा नये. हे खूप एक मूलगामी शिकवण त्यांची होती. ती शिकवण आपण देखील आचरणात आणली पाहिजे. आज आपण जे बघतोय, भारत किंवा आपला देश, आपला राष्ट्र विकसनशीलतेकडून विकसित होत आहे, किंवा जे आपण विश्वगुरू होण्याकडे वाटचाल करत आहोत. सक्षम आणि समृद्ध, बलशाली राष्ट्राची जे आज काय वेगाने त्याकडे आपण त्या ध्येयाकडे आपण धावत आहोत, किंवा लवकरच ते अचीव करू. 2045-46 आपलं जे टार्गेट आहे ते खऱ्या अर्थाने पूर्ण होणार आहे. याचे विजय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी च्या विचारातून त्यावेळेस लावलेले आहेत. त्याचा आता आपण वटवृक्ष होताना पाहतोय, कारण आपण सर्व त्या मार्गाने चालत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ज्ञानाची भूक होती. त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, मला जर 1 रुपया दिला तर मी त्यातून पुस्तके खरेदी करेल, जर राहिले तर 10 पैशातून किंवा 1 पैशातून भाकरी खरेदी करेल. व्यक्तिमत्व कितीही, त्यांच्याबद्दल कितीही बोललं तरी कमी आणि शब्दातीत आहे. आपल्याला मुख्य कार्यक्रमाकडे वळायचं आहे. आणखी काही प्रमुख व्याख्यात्यांचे विचार ऐकायचे आहेत. त्यामुळे मी आपला जास्त वेळ न घेता थांबतो आणि पुनश्च तुम्हा सर्वांना एकदा जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. सुयश, चांगलं आरोग्य चिंतितो. आणि आपण देखील या ठिकाणी एक मनाशी ठाम एक भीष्म प्रतिज्ञा घेऊ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती, त्यांनी दिलेल्या आदर्श मूल्यावरती आपण चालत राहू. या ठिकाणी आपण एक वचनबद्धता देऊ. थांबतो. जय हिंद, जय भीम. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.